मित्राला सोडायला गेला असताना इतरांनी आग्रह करून गटारीला जेवायला घातलं। त्यानंतर तरुणावर अचानक कोयत्यानं डोक्यात वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत सोहेल शेख यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दीपक जाधव, सनी जाधव, विजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार थेऊर नायगाव रोडवरील दिल्लीवाला गोठा येथे रविवारी रात्री 11:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे थेऊर बस स्टॉपवर केस कापण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांचा मित्र विनायक गावडे यानं मला दिल्लीवाला गोठा येथे सोड असं सांगितलं। त्यानुसार ते मोटरसायकलवरून दिल्लीवाला गोठा येथे गेले। त्यावेळी तेथे त्यांच्या परिसरातील ओळखीचे सूरज शेख, प्रवीण चेपटे, विजय जाधव, सनी पवार, दीपक जाधव हे गटारी अमावस्येच्या निमित्ताने जेवण करून बसले होते। आजूबाजूला जेवणाचं साहित्य, दारूच्या मुकळ्या बाटल्या पडलेल्या होत्या। प्रवीण चेपटे यांनी फिर्यादी यांना तू देखील जेवण कर असं म्हणाला, म्हणून फिर्यादी आणि विनायक गावडे या दोघांनी जेवण एकत्र केलं। जेवण झाल्यानंतर सर्वजण काही वेळ बसले होते। त्यावेळी दीपक जाधव, सनी पवार, विजय जाधव यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिव्यागाळ करण्यास सुरुवात केली। इतर जण भांडणे सोडवू लागले। त्यावेळी सनी पवार याने धारदार हत्याराने डोक्यात मारलं। फिर्यादी यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्यानं ते तेथूनच धावत घरी आले। त्यानंतर त्यांना लोणी काळभोर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। आपत्कालीन विभागामध्ये उपचार घेत असलेल्या फिर्यादीची हॉस्पिटलमध्येच फिर्याद घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक खोसे तपास करतायत।